एका विशिष्ट समाजाला त्यांनी आरक्षण देण्याचं 2019 मध्ये मान्य केलं होतं, परंतु ते ह्या निवडणुकीत देऊ शकले नाही. म्हणून त्याऐवजी काही दुसरं द्यायचं म्हणून कमीत कमी आपण नाव बदलून लोकांना दुसरीकडे वळवावं. त्यावेळेस धर्माचं नावाने राजकारण सुरू होतं, त्यावेळेस स्पष्टपणे सत्ता अपयशी झाल्याचं नांदी आहे. ही गरजा निर्माण होण्यासाठी देश निर्माण होत नाहीत, त्याच्यासाठी धर्मपीठ असतात, ते काम पाहतात. मी तुम्हाला सुखीबाई हाईट सांगतो की स्वतंत्र होऊन भारताला 75 वर्ष झाली. बरोबर. आपण आजपर्यंत भारताला स्वच्छ पाणी देऊ शकलो नाही. लाडकी बहिणीची स्थिती अशी आहे तर त्यामुळं महाराष्ट्राची सगळ्या विकास योजना जवळपास बंद झालेल्या आहेत. सगळा पैसा तिथं वळवला जात आहे. साहेब, मी जेव्हा परदेशात जातो मला त्यांचा फार हेवा वाटतो. म्हणजे मला थोडीशी जळण होते. कोणताही पंतप्रधान असो, मोदी साहेब असो का कोणी असो, तो आमचा पंतप्रधान, आमच्या देशाचा पंतप्रधान. राजकारणाची पातळी कोणत्या थराला गेली हे ह्याचं अगदी स्पष्ट उदाहरण आहे. त्यानंतर त्यांची नैतिकता काय आहे, त्यांचे संस्कार काय हे त्याच्यावरून लक्षात येतंय. कोणी आमदार सुटतो, गावाचे प्रश्न, गावाचे रस्ते बकाल झाले असताना कुठं लांब जाऊन 3.5 फुटाच्या बोळीसाठी कोणी जर 2-2 आमदार तिथं जात असतील तर हे वैचारिक दिवाळखोरीचं प्रतीक आहे. इतके मोठमोठे मंत्री असताना एक साधा रस्ता होत नाही आणि त्याच्यासाठी दुसऱ्या खासदाराला आंदोलन करावं लागतं. म्हणजे हे काय चाललंय पहा. भारतात हिंदुत्व हा फार प्राचीन काळापासून धर्म आणि त्यानंतर मुस्लिम आले, त्याला पण 1500 वर्ष झाली. कोणताच धर्म कधी असुरक्षित नसतो. धर्माची आयडिओलॉजी फार मजबूत असते साहेब. धर्म कधीच असुरक्षित नसतो. असुरक्षित असते खुर्ची. म्हणजे